राहणार आहे, तर त्याच्या आधी आपण एकदा याला पाणी देऊन टाकायचं आहे. आता पाणी देण्याचं कारण म्हणजे आपला जो जुना माल आहे, तो माल चांगल्या प्रकारे पोचला गेला पाहिजे. जोपर्यंत आपल्या झाडामध्ये किंवा जमिनीमध्ये ओलावा राहील, तोपर्यंत जो आपला जुना माल आहे मिरगचा, तो चांगल्या प्रकारे पोचला गेला पाहिजे. सोबतच यासोबत आपल्याला पहिलं बेसल डोस टाकायचा आहे. जेणेकरून जर आपण आता बेसल डोस टाकून दिलीत, तर 2 महिन्यापर्यंत आपली झाडं चांगली सक्षम बनतील, मजबूत बनतील, स्ट्रॉंग बनतील. तर हे जेव्हा आपण पहिला बेसल डोस टाकणार आहे, तर त्या बेसल डोसमध्ये आपल्याला 20-20-013च्या 2 बॅगा म्हणजे 50-50 किलोच्या 2 बॅगा, सोबतच समृद्धी किट जी 50 किलोची मायक्रोन्यूट्रिएंट किट असते. त्यामध्ये तुम्हाला मॅग्नेशियम भेटेल, बोरॅक्स भेटेल, सोबतच फेरस भेटेल, झिंक सल्फेट भेटेल. असे बरेचसे मायक्रोन्यूट्रिएंट तुम्हाला या 50 किलोच्या किटमध्ये भेटून जातील. सोबतच आपल्याला निंबोळी पेंटच्या 2 बॅगा वापरायच्या आहे व सोबतच जे आपलं शेणखत असेल ते घेऊन